शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुन्हा एकदा भेट झाली। खरं तर मधल्या काळामध्ये या दोघांच्या भेटी किंवा यांच्या पक्षाचे जे पदाधिकारी आहे ज्यांच्यामध्ये जागा वाटप किंवा भविष्यामध्ये हे दोन पक्ष एकत्रित येतील अथवा नाही या संदर्भातली चर्चा सुरू होती। त्यांच्या कुठल्याही भेटीगाठी झाल्या नसल्याचं कळायला लागलं होतं आणि परिणामी या दोन भावांच्या एकत्रित येण्याचा मुद्दा थंड बस्त्यात जातोय की काय अशी चर्चा सुरू झाली होती। परंतु त्यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली। तब्बल 1.5 तास या दोघांमध्ये भेट झाली। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ही भेट होती ती त्यावेळेला अविनाश जाधव, राजू पाटील हे मनसेकडनं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं वरुण सरदेसाई असे सगळेजण उपस्थित होते। परंतु असं सुद्धा कळतंय की नंतरचा साधारणतः अर्धा पाऊण तास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची स्वतंत्र वेगळी बैठक झाली। आता ज्या अर्थी या ठिकाणी अविनाश जाधव, राजू पाटील हे त्यांच्या जिल्ह्यातले प्रमुख नेते आहेत, त्यामुळे या दोन जिल्ह्यांच्या जागा वाटपांच्या संदर्भात किंवा या दोन जिल्ह्यांमध्ये एकत्रित जाण्याच्या संदर्भात ठोस चर्चा झाली असेल असं कळतंय। परंतु आजच्या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं मुंबईतलं कुणीही प्रतिनिधित्व करणारं नव्हतं। म्हणजे तसं बघितलं तर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शहराध्यक्ष संदीप देशपांडे यापैकी कुणीही या बैठकीला उपस्थित नव्हतं। त्यामुळे मुंबईच्या बाबत नेमकी चर्चा झाली किंवा नाही असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला होता। परंतु जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार मुंबईवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। दोन्ही पक्षांच्या वतीनं या मुंबईतल्या जागा वाटपांच्या संदर्भामध्ये व्यवस्थित विस्तृत अशी चर्चा झाली आणि त्यामध्ये मनसेची जी पूर्वीपासूनची जी मागणी होती की त्यांना सन्मानजनक जागा दिल्या जाव्या त्या जागांच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली। आता मुद्दा असा आहे की येत्या काळामध्ये काँग्रेस हा सुद्धा यांच्याबरोबर येऊन मिसळतो का किंवा म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे ही एकत्रितरित्या निवडणूक लढते का या संदर्भामध्ये काही चर्चा झाली आहे का याबद्दल अजून सूत्रांकडून फारशी माहिती मिळालेली नाही। परंतु त्याबद्दलही लवकरच माहिती मिळेल। एकूण जर बघितलं तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागांच्या संदर्भात मात्र चांगली चर्चा झाली असं कळतं आहे। येत्या काळामध्ये हे खरं तर या सगळ्या महानगरपालिकांचा जर विचार केला तर तिथे हे दोन पक्ष हे प्रमुख पक्ष आहेत। म्हणजे त्यातही जर आपण बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बोलबाला राहिलेला आहे। विशेषतः जर मुंबईचं सांगायचं झालं तर गेले 25 वर्ष शिवसेना या पक्षाची या मुंबई महानगरपालिकेवर सत्ता राहिलेली आहे। त्यामुळे आपला वाटा मोठा असावा हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वाटणं काही गैर नाही आहे आणि त्याच दृष्टीनं त्यांचे प्रयत्न सुरू आहे। मोठा भाऊ म्हणून काँग्रेसला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न त्यांच्याच वतीनं चाललेला आहे। त्याचबरोबर शरद पवार यांची सुद्धा भूमिका हीच आहे की मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचा जर सामना करायचा असेल तर मतांचं विभाजन नको। काँग्रेस जर स्वतंत्र लढली तर मतांचं विभाजन होऊ शकतं। त्यामुळे काँग्रेसला महाविकास आघाडी म्हणून आणि त्याचबरोबर मनसेला सोबत घेऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढण्याच्या संदर्भात मनवण्याचे प्रयत्न सुरू आहे। या प्रयत्नांना आतापर्यंत किती यश आले आहे हे सांगणं थोडंसं कठीण आहे, परंतु तुर्तास तरी चर्चा ही सकारात्मक मार्गाने होताना दिसून येत आहे। एकूणच जर बघितलं तर आता ज्या नगरपंचायती किंवा नगरपालिकेच्या ज्या निवडणुका सध्या लागलेल्या आहे त्यांच्या संदर्भातल्या प्रचारांवर सध्या सगळ्या राजकीय पक्षांचा फोकस आहे। मनसे जरी या निवडणुका लढत नसली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र या निवडणुका लढत आहे। त्यामुळं प्रचाराच्या दृष्टीनं थोडा कालावधी इकडे तिकडे गेला आणि म्हणून या बैठका झाल्या नाही असं बोललं जात आहे। परंतु आज ही बैठक झाली आहे आणि त्यामुळं या बैठकीचं फलित नेमकं काय झालं ते येत्या काही दिवसात कळेल। परंतु मुंबईच्या दृष्टीनं दोन प्रमुख नेत्यांची ही स्वतंत्र बैठक झालेली आहे आणि येत्या काळात मुंबईमध्ये जागा वाटप कसं असावं याची विभागणी किंवा याची विभागणी एकमेकांच्या पक्षांमध्ये कशी केली जावी, कुठल्या जागा एकमेकांना दिल्या जावा याबद्दल थेट दोन ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे।